मच्छिंद्र गोरक्ष, तुम्हाला जिथे जायला सांगितलं आहे त्या राज्याचा राजपुत्र म्हणजेच नवे नाथ जो आपल्या नाथ परिवारात येईल त्याचे प्राण धोक्यात आहेत। तुम्हाला त्याचे प्राण काहीही करून वाचवायचे आहेत। आम्ही निश्चितच प्रयत्न करू। प्रयत्न नाही, कार्य निश्चित व्हायला हवं। मी तुम्हाला वचन देतो गुरु, जो नाथ म्हणून अवतरलेला आहे त्याचे प्राण मी जाऊ देणार नाही। अलर्ट निरंजन। विलंब न, प्रस्थान होऊ द्या। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेत। आज्ञा असावी। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जालिंदर स्थानिक, आजवर तुम्ही दोघे गुरु शिष्य म्हणून एकत्र कार्य करत आला आहात। यापुढे दक्षिणेकडे जा आणि मार्गावर जिथे जिथे असुरी वृत्ती दिसतील त्यांना तिथल्या तिथे ठेचून काढा। सत्यापुढे कोणालाही क्षमा नाही। अहोरात्र नाथ परंपरेचं कार्य सुरू ठेवा, माझा आशीर्वाद आहे। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु।
आता हा गिरनार शांत आहे. इथे केवळ मी आहे. गोरक्ष, आता आपल्याला अत्यंत स्पष्ट असं कार्य समजलं आहे. श्री दत्तप्रभूंना आपण जे वचन दिलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. गुरुवर आपण आज्ञा करावी. प्रथम तू नगरात जा. पुरण आता नगरात येत असणारच. त्याच्यापर्यंत संदेश कसा पोहोचेल ते बघ. शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुञ्जिता स्तोत्रमुत्तमं येन मन्त्रप्रभावेण चण्डी जापशुभो भवेत्. न कवचं नार्गला स्तोत्रं कीलकं न हे नर्मदे माई, न सुक्तं मी तुझे दर्शन घेतो आहे. कन्यासो न च वाचनं कुञ्जिता इथून जात असताना माझ्या गुरूंनी, सद्गुरूंनी तुझेही दर्शन घेतले असणार. पुढे जाताना तुझा आशीर्वाद असू दे. होय गुरुवर, मला यात काही अवघड वाटत नाही. पुरण आणि आपली भेट होईलच आणि आपण त्याला नक्कीच वाचवू शकू. वेळेला महत्व आहे गोरक्ष. योग्य वेळी आपण त्याला वाचवणं आवश्यक आहे. होय गुरुवर, मी तात्काळ निघतो. गोरक्ष थांब, गोरक्ष थांब, गोरक्ष थांब, गोरक्ष. काय झालं गुरुवर? ह्या नगरामध्ये आपण का आलो आहोत हे कोणालाही समजता कामा नये. होय गुरुवर, निघतो. पुरण, काळजी करू नकोस. आहोत आम्ही. मच्छिंद्र, तू मला वचन दिलं आहेस की तू पुरणचे प्राण वाचवशील. हे कार्य मला किंवा श्री महादेवांना करणं शक्य आहे, परंतु तू आणि गोरक्षनी याचं दायित्व घेतलं आहे, म्हणून तुम्हाला हे कार्य करावंच लागेल. दत्तात्रेयाय नमः. आदेश, आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन. अदबुवा, पाया पडतो. ये ग. कल्याण होवो. जाग, पीठ घेऊन ये. कोण, कुठलं म्हणायचं महाराज? मी श्री मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ. गोरक्षनाथ, गोरक्षनाथ, गोरक्षनाथ. आणि मच्छिंद्रनाथ कोण?
गुरुवर म्हणजे साक्षात परमेश्वर. सकाळच्याला दर्शन झालं साधूबुवांचं. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. या राज्याचा वारस कोण आहे सांगू शकाल का? अहो तुम्ही बाहेरून आलात म्हणून तुम्हाला ठाऊक नसेल. पूर्ण नाव आहे त्याचं. आणि कृष्णधर बी म्हणतात त्यासनी. कृष्णधर चांगलं नाव आहे. पर राजा कोण आहे हे नाही विचारलं तुम्ही. वय राजा कोण आहे ते ठाव आहे का? जो राजपुत्र आहे त्याला भेटायचं आहे. पर ते राज्यात नाही आलं अजून. कुठे आहेत ते? अहो लहानपणी जे त्यासने आश्रमात सोडले आहे ना ते अजून आलंच नाही. म्हणजे जो राजपुत्र आहे तोच सध्या राजवाड्यात नाही. होय तसंच आहे बघा. परंतु तुम्हाला ठाऊक असेल ना की राजपुत्र कृष्णधर कधी येतील ते? आम्ही बी वाट बघतोय. बिना आईचं लेकरू आहे ते. म्हणजे त्यांची आई गेले. राजानं दुसरं लगीन केलं आहे. लय दिस झालं राजपुत्राला जाऊन. कधी बी येईल बघा त्यो. बरंच सांगितलं तुम्ही. येतो आता. परत या. राजपुत्रा संग काय काम असेल यांचं? काय समजलं नाही पण. गुरुवर मी योग्य दिशेने जातो आहे ना? मला तुमची आठवण येते आहे. तुम्ही सोबत असलात की कसलीच काळजी नसते. मला ठाऊक आहे तुम्ही मला स्वतंत्र करत आहात. परंतु हे सोपे नाही. रेवण, मी तुला कैलासासाठी प्रस्थान कर म्हणून सांगितले होते. तू इथे गिरनारला थांबलास आणि रमून गेला होतास. प्रथमदर्शनी तुला ते आवडलं नसेल, परंतु तुला श्री महादेवांचं दर्शन होईल. अर्थात त्यासाठी तुला कठोर परीक्षाही आहे. पुढे चालत राहा. गुरुवर, आपल्याला सद्गुरूंनी आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे आपण लोककल्याणाचे कार्य अधिक वेगाने करू शकू. आता वाटेत जो कोणी विघ्न आणेल त्याला क्षमा नाही. जो समजावून ऐकणार नाही त्याला शासन करावे. आपण क्षमा करतो का नाही, परंतु याचा कोणी चुकीचा अर्थ घेत असेल आणि उन्मत्तपणा करत असेल तर तो यापुढे खपवून घेतला जाणार नाही. सद्गुरूंनी आपल्याला जे कार्य दिले आहे ते लवकर सुरू व्हावं आणि असाच एक एक नाथ यावा. आपली तयारी काय आहे का नाही? ती होईल गुरुवर. हे अपेक्षित नाहीये. जर योग्य नियोजन नसेल तर छोटी कार्य देखील अयशस्वी ठरतात. तेव्हा आपण ह्यापुढे योग्य नियोजन करत
लोकांमध्ये कार्य करू. आपल्याला दक्षिणेकडे जायला का सांगितलं असेल? त्या दिशेने अशुभ लहरी येत असल्याचे त्यांना जाणवत असेल. आपण सगळा प्रदेश पिंजून काढू आणि साऱ्या वातावरणात श्री दत्त लहरी, श्री नाथ लहरी भरून राहतील असं करू. आदेश अलख निरंजन. अगं बाई, पोरं कोण तू? मी श्री मच्छिंद्रनाथांचा शिष्य रेवण. अरे पर एवढ्या लहान वयात घर सोडून काय आणतोयस? गुरु सद्गुरु आज्ञा आहे. होय का? बस पोरा, म्या भाकर करते आणि जेवायला वाढते तुला. हा माई, तुम्ही भिक्षा द्या, मी अन्न तयार करेन. अरे पर तू चूल कुठं मांडणार, स्वयंपाक कुठं करणार? हा माझे गुरु असेच करतात. हे नाथ परंपरेचे संस्कार आहेत. ते काय ठेवणार, तू चल बरं. अहो नको, तुम्ही मला भिक्षा द्या, मी अन्न तयार करेन. बस रे बाळा. अहो नको. चल 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 बस. बस. खरं केवढं चालून आलाय, दमला अशी ना. हो, पाणी तरी द्या त्याला. हा देतो. ये. गोरक्षक काय माहिती आणतो त्यावर पुढचे सगळे निर्णय अवलंबून आहेत. काय बातम्या आणली आहेस गोरक्षक? गुरुवर, पुरण हा या राज्याचा राजपुत्र आहे, ज्याच्यासाठी आपण इथे आलो आहोत. पुरणला शिकायला आश्रमात पाठवलं आहे आणि त्याचं नुकतंच राज्यात आगमनही होणार आहे. ही तर उत्तम वार्ता आहे. गुरुवर, त्याचं आगमन झालं की काही गावकरी आपल्याला येऊन सांगतील. हे उत्तम केलंस गोरक्षक. आपल्या हातात वेळ आहे गुरुवर, परंतु एक शंका आहे. विचार. पुरणचे प्राण धोक्यात यावेत असा प्रयत्न करणारे लोक कोण आहेत? त्याच्याच राजवाड्यातले. अर्थात त्याचीच स्वजन आहे. याचा अर्थ आपल्याला त्यांना आधी भेटायला हवं. होय गुरुवर, उद्या आपण राजवाड्यात जाऊया. ठरलं. मी भिक्षा घेऊन आलो आहे, स्वयंपाक करतो.